नमस्कार. आज आपण सोमवारची कथा ऐकणार आहोत. त्यामध्ये महादेव कशा रीतीने प्रसन्न होतो ते दिसणार आहे. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने युक्ती सांगितली. दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही. एक म्हातारी बाई, तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकी सुनानं नाव घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. 4 तांदूळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं. तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते असे म्हणून राहिलेले दूध गाभाऱ्यात टाकलं. ही म्हातारी पुन्हा परत निघाली. तोच चमत्कार झाला. म्हातारी परतताच गाभारा भरला. हे पुजाऱ्याने पाहिलं. राजाला कळवलं. पण गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपाई बसवला तरीही शोध लागला नाही. पुढे 3ऱ्या सोमवारी राजाच देवळात बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरू लागली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाल झाले. ते देवाला आवडले नाही म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी? मुलं वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. त्यांनी म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहताच देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवीन फॉर्मॅटमधले नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.